नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मिनिट रुको खानी। मुरुड एकदरा गायमुख समुद्र किनारी आगळी वेगळी फिशिंग स्पर्धा। 100 स्पर्धकांनी फिशिंग रोडने मासेमारी केली। नवी मुंबई येथील न्यू अंगलर मुंबई संस्थेने मुरुड एकदरा जवळील गायमुख समुद्र किनारी 100हून अधिक स्पर्धकांची 6वी फिशिंग स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेत सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत समुद्रावर ठरवून दिलेल्या जागेवर फिशिंग रोडने मासेमारी करायची आहे। ज्याला सर्वात मोठा व जास्त वजनाचा मासा मिळेल तो प्रथम येणार, त्याला 50, 25, 15 हजारांची रोख पारितोषिके मिळणार। संस्थेच्या अटी व नियम लागू असणार अशी माहिती प्रमुख अविनाश मुकादम यांनी दिली। सोबत कल्पेश धुमाळ, नदीम शेख, प्रशांत राणकर, अक्षय दांडेकर, गणेश कोळी, अजय म्हात्रे, हर्षद मळेकर, संकेत पाटील, गणेश पाटील या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली। अविनाश मुकादम म्हणाले, मुरुड जंजिरा शहराचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे। त्यात एकदरा गावच्या मागे असणारा गायमुख परिसर फिशिंगसाठी शांत व समुद्राच्या लाटांसोबत येणारा वारा अनुभवत व मन एकाग्र करून फिशिंग करण्याचा आनंद काही वेगळाच असतो। अनेकांना फिशिंगची आवड असते, परंतु चांगले लोकेशन व सर्व सुविधा उपलब्ध नसतात आणि नवी मुंबई येथील न्यू अंगलर मुंबई संस्था हेच काम करते। ॲडव्हेंचर विभागात या स्पर्धेचा समाविष्ट होतो। ही मासेमारी करताना स्पर्धकाला सहनशील व एकाग्रता गरजेची असते, तरच आनंद मिळतो। अगोदर फिशिंग स्पर्धा मुंबईत झाल्यात। कोकण व रायगड पर्यटन क्षेत्र असल्याने आमच्या ग्रुपने ही स्पर्धा मुरुडला घेण्याचे ठरवले। स्पर्धेची परवानगीसाठी एकदरा सरपंच यांनी मोठी मदत केली। गायमुख परिसरात पर्यटन विकासाचे नियोजन करण्यात आले। पूर्ण किनारा, सुसज्ज बंधारा व रस्ता करण्यात येणार आहे। पुढील काळात येथे महाराष्ट्राच्या फिशिंग स्पर्धा होतील अशी आशा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुधीर नाझरे, मुरुड। आए ये किस काम के लिए आए? यहाँ पे फिशिंग कंपटीशन ऑर्गेनाइज किया है न्यू बॉम्बे अँगलर्स यांनी फिशिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं आहे आणि माझा तर सध्या आजचा पहिला दिवस आहे। मी माझ्या हस्बंड बरोबर आली आहे आणि आम्हाला ही जागा खूप आवडली। माझ्या पोरं पण पाठी खेळत आहेत। मुरुड जंजिरा ही जागा खूप आम्हाला आवडली आणि हा प्लेस पण खूप चांगला आहे। खूप प्लेझंट वाटतंय आणि हे कॉम्पिटिशन जे त्या लोकांनी ऑर्गनाईज केले तर आमच्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स आहे। आम्ही तर फिशिंग करत नाही, पण ॲज अ फॅमिली आम्ही पण आलो आहे आणि एन्जॉय करतो। नमस्कार। ह्या ज्या कॉम्पिटिशन होतात त्या कोण करतं आणि कशा पद्धतीने होतात? या ज्या कॉम्पिटिशन ही जी कॉम्पिटिशन आहे ना, ही ॲक्च्युली न्यू बॉम्बे अँगलर्सने आयोजित केलेली कॉम्पिटिशन आहे आणि ही 6वी कॉम्पिटिशन आहे न्यू बॉम्बे अँगलर्स यांच्या वतीने केलेली। आणि याचं नियोजन मागच्या 6 महिन्यापासूनच चालू होतं। म्हणजे आमचे काही सोशल मीडियाचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही टायअप करतो, कोलॅब करतो आणि पूर्ण सोशल मीडियावर टाकतो की या तारखेला, या 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर अशी कॉम्पिटिशन असणार आहेत। आणि त्याची जी नियोजन असतं ते मग सर्व न्यू बॉम्बे अँगलर्स बघतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे एंट्र्या घेतल्या जातात। जशी अशी नावं येतील तसे ते पार्टिसिपेटची नावं घेतली जातात आणि त्यानुसार ते नावं जितकी कंटेस्टंट येतील त्यानुसार ते पुढं त्याचं नियोजन केलं जातं। आणि या कॉम्पिटिशनची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही कॉम्पिटिशन 50,000ची कॉम्पिटिशन आहे। कारण फिशिंगमध्ये एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशन नाही होत। 50,000, 25,000, 10,000 अशी मोठी कॉम्पिटिशन आहे। तसेच तुम्हाला भरपूर लकी ड्रॉ सुद्धा आहेत। ओके। जवळजवळ 2-2.5 लाखाचा हा पूर्ण बजेट आहे नुसत्या यांच्यासाठी, म्हणजे जे विनर्स आहेत त्यांच्यासाठी। ओके। ही अशी आमची कॉम्पिटिशन असतात, त्याची तयारी भरपूर दिवसापासून। नमस्कार। आज मुरुड गायमुख ह्या समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही सगळेजण जमा झालेत, काय नेमका उद्देश आहे? उद्देश एकदम साफ आहे की जे आपली संस्कृती आहे, म्हणजे नॉर्मली विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये फिशिंग हा एक आपला कंटेंट आहे जो आपली सगळी हा जो पूर्ण पट्टा आहे मुरुड वगैरे तिथे सगळी फिशिंग केलीच जाते। आणि आमचा पण इच्छा अशी आहे की हा एक स्पॉट भारी आहे आणि तो भारी स्पॉट पूर्ण जगाला दिसावा, त्यासाठी आम्ही इथं एक मोठी फिशिंग कॉम्पिटिशन इथं ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त कंटेस्टंटनी भाग घेतला आहे। आणि त्याच्यामुळं हा ऑलरेडी या गोष्टीचा जो प्रसार आहे तो तुमच्यासारख्या मोठमोठ्या माध्यमांनुसार तर होणारच आहे, पण यूट्यूबर्स वगैरे आहेत इथं, त्यांच्या माध्यमांनी सुद्धा इथं या टुर्नामेंटचा एक जबरदस्त आयोजन झालेलं आहे। आणि न्यू बॉम्बे अँगलर्स यांनी ही प्रतियोगिता ठेवलेली आहे
तर हे अविनाश मुकदम त्याचे मेन आहेत आणि बाकी सर्व न्यू बॉम्बे अँगलर्सचे सभासद आहेत. तर थँक्यू, तुम्ही सुद्धा पण या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धेचं नियोजन कशा पद्धतीने होतं? स्पर्धेचं नियोजन आम्ही जवळपास 2 ते 3 महिने अगोदर करतो, कारण का हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं आणि समुद्रकिनारी असतं, त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारच्या परमिशन आम्हाला घ्यायला लागतात. मग आम्ही गावाचे जे सरपंच असतात ते किंवा जे लोकल बॉडी अथॉरिटी असतात त्यांची परमिशन लागते, पोलिसांची परमिशन लागते, नेव्हीचं जर तिकडे ऑफिस असेल तर नेव्हीवाल्यांची परमिशन लागते. तर या सर्व परमिशन झाल्यानंतर मग एंट्र्या घेतल्या जातात आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ह्याचं असं असतं का आता 100 पार्टिसिपंट्स आहेत, तर त्यापैकी 3 विनर्स असतात. ज्याला सगळ्यात मोठी कॅच लागेल